महाराष्ट्र ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। आज आपण आलो आहोत पुणे शहरात कोथरूड या जागेवर। इथे चूल मटण म्हणून खूप मोठं हॉटेल आहे, खूप प्रसिद्ध हॉटेल आहे। आज आपण या हॉटेलच्या ओनर्सला भेटणार आहोत। 3 जण आहेत याच्यात ओनर्स। सर, आपलं नाव? नमस्कार, मी सागर ताकवले। मला ह्या हॉटेलमध्ये 3 पार्टनर आहेत। मी सागर ताकवले, गिरीश गायकवाड आणि विनोद तांबे। गिरीश गायकवाड, विनोद तांबे। या हॉटेलची स्थापना कधी झाली? मॅडम, गेल्या वर्षी 27 मार्चला आपण 27 मार्च 2016 मध्ये हॉटेल चालू केलं। ही संकल्पना म्हणजे अचानक तुम्हाला कशी काय? जनरली सगळ्या हॉटेलमध्ये गॅसवरती, कोळशा भट्टीवरती ह्या प्रकारे शिजवलं जातं। आम्ही एक नवीन कन्सेप्ट आणला होता की लोकांच्या फक्त व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता लोकांच्या तब्येतीचा विचार करून चुलीवरचा हायजेनिक फूड बनवण्याचा प्रयत्न केला आम्ही। प्रचंड प्रतिसाद त्यामुळे लोकांकडून आम्हाला मिळालेला आहे। असाच प्रतिसाद कायम राहो ही विनंती। इथे नुसतं नॉनव्हेज आहे आणि म्हणजे व्हेज पण आहे की फक्त नॉनव्हेज? दोन्ही, नॉनव्हेजची स्पेशलिटी आहे आणि व्हेजसुद्धा आहे। ते व्हेज पण आपण महाराष्ट्रीयन पदार्थ ठेवलेले आहेत। पिठलं, वांग भरीत स्पेशल, शेवभाजी या प्रकारचं आपण महाराष्ट्रीयन पद्धतीचं ठेवलेलं आहे। ॲक्च्युअली इथली स्पेशलिटी म्हणजे चुलीवरचं मटण। हे पुण्या शहरात खूप वेगळी संकल्पना केली आहे। लोकांना शहरातलं असं वाटतं काहीतरी चुलीवरचं खावं आणि अचानक ते काहीतरी असं मिळणं। आज मी इथे पाहते भरपूर गर्दी आहे। सर, इथे व्हेरायटी किती प्रकारच्या आहेत? मॅडम, आपण इथे व्हरायटी ठेवताना जास्त आयटम नाही ठेवता, सिलेक्टेड आयटम ठेवलेले आहेत। आपल्याकडे चुलीवरती मटन थाळी मटन थाळी एक फेमस आहे माझ्याकडे मटन फ्राय मिळतो, त्यानंतर चिकन फ्राय मिळतो, मटन हंडी मिळते, चिकन हंडी मिळते, कलेजी फ्राय मिळतो, वजडी फ्राय मिळतो, खिमा फ्राय मिळतो। माझ्याकडे नॉनव्हेजमध्ये एवढेच आयटम आहेत। आणि व्हेजमध्ये म्हटलं तर आपण शेवभाजी, पिठलं भाकरी आणि माझ्याकडं स्पेशल वांग्याचं भरीत आहे। वांग्याचं भरीतसुद्धा मी चुलीवरती बनवतो। माझ्याकडे वांगी चुलीवरती भाजली जातात आणि आतमध्ये फ्राय पण वरती ते फ्राय करून दिले जातात। सर, तुमच्या हॉटेलची ॲक्च्युअल स्पेशलिटी काय? प्रॉपर म्हणजे खायला यावं गेस्टने तर काय खावं? आमच्याकडे जनरली मटन स्पेशल थाळी, चिकन स्पेशल थाळी, त्याचबरोबर कबाब हा सोलापुरी पद्धतीचा पेंटर गल्लीमध्ये मिळतो, तो आम्ही पुणेकरांना देण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे। त्याचबरोबर बाकीचे जे वजडी फ्राय, खिमा फ्राय वगैरे असे आयटमसुद्धा आपण आपल्याकडे ठेवलेले आहेत। आणि इथे कमीत कमी रेट्सपासून सर म्हणजे रेट्स काय काय सर? मटन थाळी आपल्या इथे 300 रुपयामध्ये भेटते, स्पेशल मटन थाळी। चिकन थाळी 250 रुपयामध्ये भेटते। त्यानंतर बाकीचं वजडी वगैरे सगळं आपलं 120-130 पासून स्टार्ट आहे। लोकांना परवडण्यासारखं पण आहे, पोटभर पण मिळण्यासारखं आहे। आपल्या हॉटेलमध्ये मॅडम 200 रुपयामध्ये माणूस पोटभर जेवण करून जाऊ शकतो। म्हणजे सर्वसामान्यांना परवडतील अशा हिशोबाने आपण रेट्स ठेवलेले आहेत। माझ्या हॉटेलमध्ये कुठल्या बिलावरती टॅक्स लावला जात नाही। सर्वसामान्यांना फक्त मोजकेच म्हणजे त्यांच्या खिशाला परवडेल्या हिशोबाने आपण सगळे दर ठेवलेले आहेत तिथं। हंडी वगैरे म्हणजे नुसती हंडी वगैरे असते की स्पेशल थाली वगैरे पण असते की प्रॉपर डायरेक्ट थालीच हे करतात? स्पेशल थाळी म्हटलं तर थाळी एक माणूस एकटा खाऊ शकतो। हंडीची कल्पना अशी, हंडी वेगळी मिळते। हंडी तुम्हाला पाहिजे तशी बनवून मिळते। कधी थिक हवी असेल, कुणाला पातळ हवी असेल, कुणाला जास्त पैसे लागते, कुणाला कमी पैसे लागते, त्या हिशोबाने आपण हंडी बनवून देतो। साधारणतः एक फुल हंडी घेतल्यानंतर एका फुल हंडीमध्ये 5 ते 6 लोक पोटभर जेवण करू शकतात आणि हाफ हंडीमध्ये 4 लोक व्यवस्थित पोटभर जेवण करू शकतात आपल्या इथे। ते कोणत्या प्रकारचे म्हणजे ग्रेव्ही असतात, जसे बोलतात ना हिरवा असतो, लाल रस्सा, ब्लॅक कलरचा, असं काही नाही, आम्ही एकच तांबड्या तिखटामध्येच केलेले एकच ग्रेव्ही, एकच मिरची पावडर वापरून आम्ही बनवलं जातं। परंतु त्याची खासियत अशी आहे की आमच्याकडे बनवलेली मिरची आम्ही स्वतः घरगुती पद्धतीने, कसल्याही प्रकारचं आर्टिफिशियल वगैरे त्यात यूज केलं जात नाही। कोणताही ॲसेंट टोटली घरगुती पद्धतीने केलेलं असल्यामुळे ती चवीलाही चांगली लागते प्लस हायजेनिकसुद्धा राहते। सर, इथे पार्टी वगैरे किंवा असं कोणी ऑर्डर केली एक 50-60 लोकांसाठी पण तुम्ही खूप पार्ट्या चालू असतात वाढदिवसाच्या वगैरे कंपनी। किती लोकां 80 ते 100 लोकांची पार्टी इथे होती रेग्युलर। सध्या जर सर पाहिलं तर खूप स्पर्धा आहे, हॉटेल्स जिथे तिथे उघडलेले आहेत। तुम्हाला काय वाटतं कंपॅरिझन तुमचं कसं म्हणजे हे चाललं आहे? कंपॅरिझन टू हॉटेलमध्ये तुम्हाला किती चांगले हे भेटतं त्याचे? मॅडम,
हॉटेल व्यवसायामध्ये आम्ही स्वतःला कोणाबरोबर कंपॅरिझन करत नाही आहे. आम्ही ज्यावेळेस हॉटेल चालू केल्यानंतर लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा, जास्तीत जास्त चांगली टेस्ट देण्याचा प्रयत्न केला. आम्ही 3 पार्टनर असल्यामुळे आमच्यामध्ये किचनमध्ये आमच्यातला एक जण कंटिन्यू थांबलेला असतो. आमच्यातला एक जण कंटिन्यू लोकांच्यामध्ये फिरत असतो, लोकांना विचारत असतो रस्सा तिखट आहे का, गोड आहे का, पातळ झाला आहे. लोक जे आम्हाला सजेशन देतील त्या हिशोबाने आम्ही तो चेंज करण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला ते 1 वर्षामध्ये जो लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे, आम्ही पुणे शहरामध्ये आज रेडिओ मिरची 98.3ने जो उपक्रम राबवला होता त्याच्यामध्ये नॉनव्हेज थाळीमध्ये आम्हाला पहिला क्रमांक भेटलेला आहे. हे सर्व पुणेकरांनी केलेलं आमच्यावरती प्रेम आहे आणि पुणेकरांना जे लागतं ते जे गोष्ट देण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. त्यामुळे आम्ही कंपॅरिझन कोणाला करत नाही. आम्ही जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे लोकांना कशी सेवा देता येईल आणि अजून उत्तम क्वालिटी कशी सुधारता येईल तो प्रयत्न करून आम्ही हाय स्टेजला राहण्याचा प्रयत्न करेल. आम्ही हल्ली कसं सर, आपण जसं मार्केटमध्ये बघतो की आयते मसाले मिळतात, कोकणी मसाला मिळतो, हे मसाला मिळतो, ते मसाला, तर इथे ॲक्च्युअल प्रॉपर डायरेक्ट पावडर टाकतात की ग्रेव्ही स्वतः म्हणजे तयार करतात मसाला? इथे बनवणारे सगळे मसाले आम्ही स्वतः इथे एक डायरेक्ट प्रमाणामध्ये सगळ्यांचं प्रमाण तयार करून ते एकत्र करून तिथं वाटण करून बनवले जातात. ह्यामध्ये कसल्याही प्रकारचं बाहेरचा मसाला, रेडीमेड मसाला किंवा कसल्याही प्रकारचं कलर येण्यासाठी पावडर वगैरे आम्ही यूज करत नाही. स्टाफ सर किती आहे कमीत कमी? माझ्याकडे मॅडम 50 ते 60 लोक आहेत कामाला. त्यातले माझ्या घरातली 10 लोक काम करतात. सर इथे स्वच्छता वगैरे तुम्ही कशी मेंटेन करता ते? मॅडम तुम्ही हॉटेलमध्ये आल्यानंतर बघितलं असेल एक अर्धा तास तुम्हाला वेट करावं लागलं, स्वच्छता चालू होती. स्वच्छताच्या बाबतीमध्ये आमच्यातला जो पार्टनर कोणी ते अवेलेबल असेल तो प्रत्येक हॉटेलचे कोपरे बघून घेतो. रोज संध्याकाळी हॉटेलचा फ्लोअर स्वच्छ धुतला जातो, पुसला जातो, घासला जातो. टॉयलेट, बाथरूम, बेसिंग हे दर 1 तास 1.5 तासाने आमच्यातला जसा वेळ मिळेल तसा जाऊन माणूस पाहतो. घाण झाला असेल तर साफ करायला होतो, कारण की हॉटेल व्यवसायामधलं महिला असतात, महिलांचं स्वच्छतागृह स्वच्छ असणं खूप गरजेचं आहे. वॉश बेसिंग झालं किंवा हात धुण्याचा एरिया असेल तिथं कंटिन्यू 1 तास 1.5 तासाने माणूस फिरतो. माझा तिथला हँडवॉश संपला असेल तर लिक्विड त्यात ठेवणं, घाण पडले असेल ते साफ करून घेणं, म्हणजे जास्तीत जास्त आम्ही स्वच्छतेकडे विचार देतो. माझ्या हॉटेलमध्ये इथं कागद पडलेलं कुठे दिसणार नाही तुम्हाला बघा, कारण की आम्ही 2 मुलं अशी ठेवलेली आहेत की जी कुठं कागद पडला, कुठं पाणी सांडलं की पटकन पुसायला असतात. लहान मुलं असल्यामुळे कस्टमरचे कागद टाकतात, कुठं काय घाण टाकलेले असते, आम्ही ते पडून देत नाही. शक्यतो जास्तीत जास्त स्वच्छ ठेवण्याचा हॉटेल प्रयत्न करतोय मी. सर लास्ट प्रेक्षकांना, कस्टमरांना काही संदेश, मराठी माणसासाठी काही तुमचं मेसेज असेल तर? कस्टमरांना माझं हे सांगणं असेल की मी कस्टमरांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करतो आहे. पण यदा कदाचित माझ्याकडून काही चूक झाली किंवा एखाद्या दिवशी कस्टमरला जेवणामध्ये थोडंसं खारट आणि काही आढळलं तर कस्टमरने आम्हाला स्वतः सांगावं, जेणेकरून आम्हाला अजून जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करेल आम्ही. म्हणजे कस्टमरला जे खायचं आहे ते जास्त चांगल्यारीत्या करण्याचा प्रयत्न करता येईल आम्हाला, आणि त्यांनी सांगितल्यामुळे आम्हाला आमची चूक कळेल. सर वेळात वेळ काढून तुम्ही तिघांनी पण आमच्यासाठी वेळ काढून खास थांबले, त्याच्यासाठी मी महाराष्ट्र न्यूज चॅनलतर्फे तुमचे आभारी आहोत. प्रेक्षकांना माझी विनंती आहे की खरोखरच खूप छान आहे हे हॉटेल, यावं आणि त्यांनी भेट देऊन जावी. खूप जेवण एकदम स्वादिष्ट आहे इथलं. नमस्कार. चला आपण आज जाणून घेऊया, इथले कस्टमर आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की जेवण किती स्वादिष्ट आहेत, ते सांगतीलच आपल्याला. सर कसं वाटलं जेवण? मुळात मी मूळचा कोल्हापूरचा. ज्यावेळी इथं पुण्यात आलो त्यावेळी असं सहज चौकशी केली की कोल्हापूरची चव कुठे भेटेल. त्यावेळीस माहिती जाणकारांकडून मिळाली की चूल मटनमध्ये एकदा ट्राय करून बघा. त्यासाठी कोल्हापूरच्या माझ्या सर्व मित्रांबरोबर मी आज इथं आलेलो आहे आणि खरोखर मला इथं कोल्हापूरची म्हणजे घरची चव मिळालेली आहे. त्याबद्दल चूल मटनचं मी खूप खूप आभारी आहे. आपलं नाव? माझं नाव अजित गाडगीळ. सर आपलं नाव? रोहित नवले. क्वालिटी एकदम छान होती आणि रस्सा एकदम आमच्याकडचा होता, कोल्हापुरी जेवणाचा असतो तसा. आणि क्लायमेट जे त्यांनी बनवलेलं नाही ते खरंच खूप छान आहे. असं चुलीचा वास वगैरे येतो ना, असं त्यामुळं खाण्याची एवढी प्रसन्नता असते ना, मस्त वाटतं एकदम. चला आपण मॅडमकडून जाणून घेऊया. मॅडम तुम्ही कायम येतात का या हॉटेल? हो, मी सतत येते. कसं वाटतं तुम्हाला? अतिशय सुंदर वाटतं आणि इथली टेस्ट ही मी डे 1पासून येते. ज्या दिवशी ओपनिंग झालं त्या दिवशी मी आले होते आणि त्याच्यानंतर जर घरगुती पद्धतीचं नॉनव्हेज खायचं असेल तर मी दुसरीकडे कुठेच गेलेली नाही आहे. प्रॉपर तुम्हाला असं काय आवडतं इथलं? मला इथली स्पेशल मटन थाळी जी आहे ती आवडते. बाळा तुला काय आवडतं? मटन थाली. तेच आवडतं. अच्छा मॅडम? मला इकडं मीन्स सगळंच आवडतं. स्पेशल मटन थाळी खूप आवडते.
इथली स्पेशलिटी प्रॉपर मटण थाळीच आहे. आपण आज इथे बघतोय की पूर्ण मोठी जॉईंट फॅमिली इथे आलेली आहे. यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मेन म्हणजे आजी आल्या आहेत. आजी कसं काय तुम्ही इथे आलात या हॉटेलमध्ये? कसं काय म्हणजे आता सगळे निघाले हे तर त्यांचा वाढदिवस होता जावयांचा. त्याच्या निमित्ताने तुम्ही आलात. प्रॉपर तुम्हाला काय आवडतं? इथं मला मटण फक्त मटण थाळी हां मटण हो हो. इथे मॅडम मी जशी बघते की व्हेज खाता, व्हेजमध्ये स्पेशलिटी काय आणि तुम्हाला इथे म्हणजे व्हेजमध्ये कोणता प्रॉपर? मी आता व्हेज खाते. मला शेवभाजी आवडते आणि वांग्याचं भरीत जास्त इथे हे म्हणजे चांगल्या पद्धतीने इथे मिळतं. वांग्याचं भरीत आणि शेवभाजी. ओके. चला आपण बघूया इथे स्वयंपाकघरामध्ये या मावशींना विचारूया की या कधीपासून इथे काम करतायत आणि यांचा अनुभव कसा आहे. नमस्कार. हां नमस्कार. माझं नाव लक्ष्मी गोरे आणि हॉटेल चालू झाल्यापासून आम्ही कामाला येत आहे. एकदम स्वच्छता ठेवतो आम्ही. आणि तुम्हाला इथे काम आम्हाला हॉटेल चालू झाल्यापासून आम्ही कामाला येतो. आता 1.5-2 वर्ष व्हायला आहे आम्हाला. तुम्ही स्पेशल भाकरीच करता? स्पेशल भाकरी, बाजरी, ज्वारी आणि जसं म्हणेल तसे आमच्या भाकरी. आणि आम्ही एकदम स्वच्छता ठेवणार, स्वच्छ करणार. घरासारखा आमचा वापर चालणार. कमी इथे किती भाकरी तुम्ही खापता? आमच्या भाकरी दिवसभराच्या आमच्या भाकरी एक येवायच्या 100-150 भाकरी होती आमची. थँक्यू. या हॉटेलमध्ये ॲक्च्युअल रस्स्याच्या स्वादाने सगळे इकडे येतात. मटणाचा जो रस्सा आहे त्याच्या स्वादाने प्रॉपर कस्टमर इथे खेचले जातात. तर हे बनवणारे कोण आहे त्या व्यक्तींना आपण स्पेशली भेटूया. नाव आपलं? करिश्मा रियाज शेख. रियाज शेख. तुम्ही प्रॉपर हे ग्रेव्ही वगैरे करूनच इथे करता का? हाँ सब इधर ही करते हैं हम. और मिर्ची भी घर की ही बनाते हैं हम, मसाले की मिर्ची. अच्छा, कितने बरस हुए आपको यहाँ पे? हमको अभी 6 बरस. ये यहाँ ओपनिंग से हैं हम. ये ओपनिंग से ही यहाँ हम हैं. यहाँ पे ओपनिंग से तरी किती झाले? काय कितना बरस हुआ आपको यहाँ? इधर 1.5 साल हो गए. तो ये सब मिक्सर से या फिर हाथ से ही सब करना पड़ता है? हाथ से भी करते हैं और कभी कभी इमरजेंसी रहा तो मिक्सर में करते हैं. ये लोग इधर खिंचे चले आते हैं की स्पेशली रस्सा वगैरे खाण्यासाठी स्पेशली इथे येतात, कारण त्या हाताने सुद्धा कधी कधी वाटतात. हे मेन शहरासारख्या ठिकाणी हे मिळत नाही. हल्ली काय झालं आहे, तंत्र आहे तर मिक्सरमध्ये पटकन वाटलं झालं. लोकांना काहीतरी वेगळं असं चविष्ट चुलीवरचं वाटलेलं जेवण हवं असतं आणि ते इथे मिळतं.
ही माझ्या हॉटेलमध्ये तयार झालेली चुलीवरची मटण दम बिर्याणी आहे. ही बिर्याणी आपण चुलीवरती बनवतो. चुलीवरती बनवल्यानंतर ती तांदूळ ठेवलेली आहे. मटण दम बिर्याणी बनवायला आपल्याला साधारणतः 2 तास लागतात. हे माझ्या हॉटेलमध्ये तयार झालेले चुलीवरचा मटण फ्राय आहे. हा मटण फ्राय आपण चुलीवरती बनवतो. मटण फ्राय बनवण्यासाठी साधारणतः मला 1 ते 1.5 तास लागतो. मटण चुलीवरती पूर्ण शिरलं जातं. त्याच्यावरती मसाले टाकून फ्राय करून आणून टाकतो. ही जी डिश आहे आपण जी पाहता ही चिकन फ्राय आहे. चिकन फ्रायसुद्धा आपण चिकन फ्राय गॅसवरती बनवतो, चुलीवरती बनवता येत नाही. चिकन शिजण्यासाठी शिजून चिकन तर गाळ होतं, त्यामुळे आपण चिकन हे गॅसवरती बनवतो.